तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलेलं आहे ॲग्रोस्टारचं आपलं औषध। तर हे ॲग्रोस्टारचं औषध बघा मित्रांनो, याच्यात काय काय आहे तर याच्यामध्ये आहे बघा RX 505 500 ml आणि कॉन्स्टा आहे 40 ग्राम आणि एक बारकी पुडी आहे याच्यात 50 ग्राम। आणि हे आहे पॉवर जेल, तर हे 500 ml चं। तर हळदीला ड्रिचिंग करायची आहे मला। आणि बुरशीनाशक आहे बघा मेटल ग्रो, तर हे आहे बघा 250 ग्राम। पाणीत लई दुरून न्यायला लागेल, मग तर काय करावं आता, मोटर चालणं आली आज काय झाली की। तर हे फक्त हे 3च वापरायचे सांगितले मला, हे पॉवर जेल नको म्हणे, याची आलेख ड्रिचिंग कर म्हणे। याला ठेवून देतो बाजूला आणि 2-3 करून टाकतो। तर मित्रांनो इथून मला 1 किलोमीटरच्या जवळपास पंप भरून न्यावा लागला। आज लाईट आहे पण मोटर काय फीज उडालं काय की मोटर सुरू होईना आली। काटे हाते इथं खूप, हे बघा राहायचा रस्ता मग पंपापेक्षा तर चालणं जीवावर चाललं। हे बघा मशारी गेलेल्या रानातून जावं लागते। तर ही आहे आपली हळद। तर मित्रांनो कोणतंच काम शेवटला गेलेलं नाही, फवारणी पण अर्धवट राहिली। तर हे आपले ढोरं पण बांधूनच होते आज। हे आमची कुणाली, जशी सौरभ जोशीजवळ कुणाली आहे ना, तशी हे आमची कुणाली आहे अलीकडली। ये ना ती बांधून होती आज पाडपासून, त्याच्यामुळे खायच्या मागात थंडी बघा ढोराच्या अंगावर कसा काटा आलेले। दिवस पण अस्तमान झाला आज लवकरच, 6 वाजले नाही अजून, 5 वाजून 41 मिनिट झालेले। आमच्या कोणाच कामाचा शेवट झाला नाही आज, औषध आणून ठेवले शेतातच। लाईट पण आज मोटरमुळे झालं सगळा धिंगाणा, जर मोटर व्यवस्थित चालली असती तर सगळे कामं आटपले असते, पण मोटरचा काय फॉल्ट समजून आलं काय झालं काय नाही ते, त्यामुळे आपली कामं आज झालेली नाहीत। अरे आता घराकडे जायचं, तिकडे नाही। ए कुणाली सौरभ जोशीची कुणाली, थंडी वाजायला लागली। हे बघा मस्त व्हिडिओ निघते यार, जास्त क्वालिटी मिलिटी छान पैकी निघते, एक नंबर। माघार रे बापू, आता काय
अंधार पडतेस तर खातू का इकडे. मिळाली